प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढतीये. आता रुग्णांची ही संख्या 70च्या पुढे पोहोचली आहे. यातील 14 रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आलंय. त्यातच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे लाखो रुपये बिल होत असल्याची बाब पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. जीबीएस या आजारावर यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यात येत नव्हते. आता मात्र या आजाराचा या योजनेत समावेश केला असून 2 लाख रुपयेपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र जी रुग्णालयं अनावश्यक बिल घेत असतील त्यांच्यावर कारवाईच्या सूचना केल्या असल्याची माहिती पालकमंत्री आंबेडकर यांनी दिली. की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बिल कुठलं हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. हा खरं तर संसर्गजन्य आजार नाही आहे. बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते, दुर्दैवानं प्रतिकारशक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती कमी आल्यानंतर मात्र ह्या जीबीएसचे जे काय एकूण संसर्ग वाढतो आणि त्यामुळे जीबीएस सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो. पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो. हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही. दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल, अन्य कुठली गोष्ट असेल त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते, त्याचा तो परिणाम आहे. परंतु सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा सूचना देऊ, आरोग्य विभागाच्या सगळ्या टीम्सना सूचना देऊ, अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिलं कुणी आकारण्यात यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊ. जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्याचं आरोग्य विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र याबाबत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.